यस सर, आपला परिचय करून द्या. नमस्कार सगळ्यांना, राम राम. नमस्कार, राम राम आणि गुड मॉर्निंग. त्याचबरोबर सर आपला परिचय करून द्या. आपण कुठून आहात आणि काय चॅलेंज घेऊन या फॅमिलीमध्ये आलात? माझं नाव निवृत्ती विलासराव करकेले, पुण्यावरून आहे. मी ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये काम करतो. 5 महिन्यापूर्वी मी या फॅमिली सोबत जॉईन झालो, फेब्रुवारी एंडिंग. काय चॅलेंज होतं म्हणून ही फॅमिली जॉईन केली बरं सर? चॅलेंज माझ्यासोबत 2 चॅलेंज होते. एक, शुगर कंटिन्यू जास्त राहायची आणि एक शोल्डर मध्ये प्रॉब्लेम होता. शोल्डर मध्ये पेन व्हायचं कंटिन्यू. म्हणजे शोल्डर मध्ये पेन होत होतं आणि शुगर खूप हाय होती, कंटिन्यू शुगर राहायची. किती दिवसापासून शुगर होती बरं सर तुम्हाला? 6-7 वर्ष झाले. 6-7 वर्षापासून शुगर न ग्रस्त आहात तुम्ही आणि त्याचबरोबर शोल्डर मध्ये पण पेन होतं. सर मला एक सांगा, हे 6 ते 7 वर्षापासून तुम्ही शुगर घेऊन जीवन जगत आहे. बर, ह्यासाठी काय काय प्रयत्न केले बरं? 7 वर्षामध्ये तुम्ही शुगरला बाय करण्यासाठी किंवा शुगरच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी काय काय प्रयत्न केले बरं सर तुम्ही? मेडिकलची औषधी, डॉक्टरांना व्हिजिट करायचं, जे सांगेल ते औषधी घ्यायचं, टेस्टिंग करायचे, हेच प्रोसेस चालू होती. कधी पण 400च्या खाली शुगर माझी आली नाही आतापर्यंत. म्हणजे 7 वर्षापासून सगळे ट्रीटमेंट तुम्ही घेतल्या, दवाखान्याचे मेडिसिन खाल्ल्या, सगळं केलं 7 वर्षापासून, तरी पण शरीरामध्ये शुगर तुमच्या कमी येत नव्हती, शुगर तशीच होती आणि हे असं जीवन घेऊन तुम्ही जगत होतात. मला सांगा एक सर, तुम्ही या फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय बदल झाला बरं? सुरुवातीच्या किती दिवसामध्ये तुमच्यामध्ये? 3 महिन्यानंतर माझी शुगर 250 वरती आली. 400 प्लस राहायची, ते 250 पर्यंत आली जेवणानंतरची. किती दिवसामध्ये? 3 महिने. क्या बात आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये शुगर 450 वरती, किती वरती आले म्हणलात सर? 250 वरती आली. म्हणजे 450 वरची शुगर 250 वरती आले 3 महिन्यातच. आणि गेली 7 वर्षापासून सर मेडिसिनच्या गोळ्या खातात, सगळं केलं, पण शुगर कधी 450च्या आत येणार. आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर 3च महिन्यामध्ये शुगर कंट्रोल होत चालली. सर मला एक सांगा, काय राज असू शकतं बरं? काय राज आहे बरं तुमच्या ही शुगर आज जवळपास 3 महिन्यामध्ये तुम्ही अर्ध्याच्या बी कमी आणली? आणि ते शोल्डर मधली काय वाटतं बरं? शोल्डर मध्ये मी इंद्रधनुष्य वर्कआउट मधली ही स्टेप मी असं मला पकडताच यायचं नाही शोल्डरवर. आता सरळ करू शकतो. असे ही स्टेप करताच येत नव्हती मला. हे कंटिन्यू पेन व्हायचं, असं पकडायचं, लांब पकडायचं. आता पेन होतं का सर? आता पाहिजे तसं करू शकतो. आता काय नाही, ते कुठं पेन गेलं काय माहिती. काय राज आहे बरं याचं सर? आता तुम्ही सांगितलं, तुम्ही स्वतःच बघा, अनुभव, शुगर पण हे झाली आणि त्याचबरोबर इथं तुम्हाला काठी पण पकड, म्हणजे डेली पेन होत होतं, आता तुम्ही करून पण दाखवलं आणि एक्सरसाइज पण केली. बघा या ठिकाणी एवढा अमेझिंग असा बदल होतो. सर मला एक सांगा, 7 वर्षापासूनचा हा त्रास आणि या ठिकाणी तुम्ही सांगता 3 महिन्यामध्येच हा बदल झालाय, काय राज आहे बरं याचं? एक, स्वतःला काळजी कमी आहे, पण आमच्या कोचला जास्त काळजी आहे आमची. रोज सकाळी आम्ही उठण्याच्या अगोदर आमच्या कोचचा कॉल येतो, उठा, रेडी व्हा. सर कुणी ओळख करून दिली तुम्हाला या फॅमिलीची? संतोष अनपट्टे सर, संतोष सूर्यवंशी सर. क्या बात आहे. अरे वा, ग्रेट कोच तुम्हाला लाभलेले आहेत. आणि खरोखर बघा, गुरु हा गुरु असतो या ठिकाणी, गुरु हा गुरु असतो, कारण त्यांच्याकडून जेवढं मार्गदर्शन घेता येईल, जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं कमीच. खरोखर तुम्ही आज त्यांचे धन्यवाद मानले, सांगितलं की आमच्यापेक्षा त्यांना जास्त काळजी. बघा या समाजामध्ये आपण चांगलं कार्य करत जायचं, चांगलं, म्हणूनच ते चांगलं. बघा तुम्हाला चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं सर? चांगलं सांगितलंय. आम्हाला प्रत्येकाच्या शरीरात एवढं आळस आहे सकाळी उठण्याचं की उठू शकत नाही, पण तुम्ही उठा, रेडी व्हा म्हणून कॉल येतोच रोज. क्या बात आहे. काय एनर्जी बघा, कारण आणि हीच ताकद, ह्याच शब्दामध्ये ताकद आहे. उठा, तुम्ही करू शकतात, स्वतःला निरोगी ठेवू शकतात, असं तुमच्या कोचने तुम्हाला डेली मार्गदर्शन केलं आणि आज तुम्ही निरोगी जीवन जगताय. मला सांगा सर, हे सगळं जे केलं, हे सगळ्या पाठीमागचं काय राज असू शकतं बरं? एवढी एनर्जी, एवढे शुगर मुक्त तुम्ही जीवन जगायला सुरुवात झाली तुमची,
पेन होत होतं ते पण थांबलं. काय सांगाल बरं? हे हातामध्ये हा ग्लास आहे, हे अमृत आहे. त्याच्यानंतर सेकंड व्यायाम आणि कोचचं मार्गदर्शन. क्या बात आहे. या 3 म्हणजे गोष्टीमुळे आज शुगर कमी आहे. जो त्रास होता तो पण एकदम कुठं गेला काय गायबच आहे. त्याचा काही विषयच नाही. अरे वा. म्हणजे तुम्ही अमृत म्हणजे खरोखर मानवी शरीरासाठी बनलेलं हे एक अमृत आहे आणि तुम्ही त्याला सांगताय की हे अमृत आहे आणि त्याचबरोबर एक्सरसाइज 20% आणि हे सगळं आपल्याला जुळवून देणारा, जुळवून आणणारा आणि एवढं चांगलं मार्गदर्शन करणारा एक ग्रेट कोच तुम्हाला लाभलेला आहे. म्हणजे तुम्ही आज या ठिकाणी येऊन त्रिसूत्रीला फॉलो केलंय. त्रिसूत्री. मला एक सांगा सर, तुम्हाला काय वाटतं ते औषध आहे असं काय वाटतं बरं तुम्हाला? त्यामध्ये औषध आहे ते? नाही, औषधाचा काही विषय नाही. खूप व्यक्तींना वाटतं की हे काहीतरी औषध असू शकतं. पण बघा, औषध कधी दिलं जातं? आजारी पडल्यावर. आपल्या शरीरामध्ये शरीर ज्यावेळेस आपल्याला खरोखर साथ देत नाही, मग त्यावेळेस कुठं जातो आपण? दवाखान्यामध्ये. तिथं दिलं जातं ते औषध. पण या ठिकाणी आपण आजारीच पडू नये. या ठिकाणी हा डिस्क्लेमर आहे सरांचा. व्यक्ती परंतु प्रत्येकाला अनुभव वेगवेगळा येऊ शकतो. हे कुठलं औषध नाही, पण त्यांच्या शरीराची गरज पूर्ण झाली त्या सकस आहारामधून, त्या एका ग्लासामधून आणि ऑटोमॅटिक त्यांच्या शरीरामधून आज शुगर निघून जाते, वेगवेगळे चॅलेंज निघून जातात. कारण या ठिकाणी ही ताकद त्या आहारामध्ये, जी आपल्या शरीराची गरज पूर्ण होत नाही, ती पूर्णपणे गरज पूर्ण झाल्यानंतर बघा, आपल्या शरीराची गरजच पूर्ण होत नाही तर आपण आजारी पडणार आणि त्या शरीराची जी गरज आहे ती पूर्ण झाल्यानंतर आजारीच पडणार नाही. म्हणूनच हा आहार आहे. तर खूप छान सर. आणि त्याचबरोबर पाठीमाग तुमच्या आज पूर्ण फॅमिली तुमची एक्सरसाइज करत होते. नक्कीच त्यांना सुद्धा त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये काय बदल झाला ते आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कारण कॉंग्रॅच्युलेशन सर. कारण तुम्ही आज मेडिकल फ्री जीवन जगण्याच्या वाटेवरती आहात. कारण आज शुगर मुक्त बघा, तुम्ही सांगितलं की मला 7 वर्षापासून शुगर न मी त्रस्त आहे. सगळे मेडिसिन खाल्ले, सगळं खातोय, पण शुगर कमी आहे ना. आणि आज या ठिकाणी तुम्ही सांगता की 3 महिन्यातच बघा, 7 वर्षाचा फरक आणि 3 महिन्याचा फरक काढा. ह्या 3 महिन्यामध्ये तो एक अमृत तुम्ही घ्यायला चालू केले ना आज. त्या माध्यमातून तुम्ही शुगरला बाय बाय करताय. तर हा डिस्क्लेमर आहे आणि नक्कीच सातत्याने करा. एक दिवस तुम्ही शुगर मुक्त असाल, आजार मुक्त असाल, हे 100% मी तुम्हाला सांगू शकतो. कारण ही लाईफस्टाईल या ठिकाणी चेंज केली जाते. तर खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आणि त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीमध्ये आज पाठीमागे जे दीदी बसल्यात, खूप छान असं एक्सरसाइज केलाय. त्यांच्यामध्ये काय बदल झाला तो नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण तुम्ही आज खूप व्यक्ती तुमच्या बरोबर एक्सरसाइज केली. एकच मिनिटासाठी त्यांना काय संदेश द्याल बरं तुम्ही? रोज सकाळी उठणे, एक्सरसाइज करणे, शरीर शुद्धीकरण करणं आणि एक ग्लास अमृत घेणे, रोजचं मार्गदर्शन घेणे आणि हेल्दी राहणे. क्या बात आहे. बाकीचे दिवसभर आपल्याला आपल्या कामासाठी आहे, 1 तास आपल्या स्वतःसाठी देणे. क्या बात आहे. खूप छान संदेश सरांनी दिलाय, लाख मोलाचा. कारण 24 तासापैकी 1 तास फक्त स्वतःसाठी द्यायचा. 1 तास स्वतःसाठी आणि 23 तास आपण आपल्या संपूर्ण संसारामध्ये इतरांसाठी द्यायचे 23 तास. मात्र 1 तास मात्र या अनमोल शरीरासाठी द्यायचा आहे. हे संदेश सरांनी दिलाय. खूप छान. थँक्यू सर. येस. तर आम्हाला ताईचा अनुभव ऐकायला आवडेल. नक्कीच त्यांच्यामध्ये काय बदल झाला? गुड मॉर्निंग सर. ही मुलगी आहे माझी, हिचा आज वाढदिवस आहे. क्या बात आहे. दीदी, वाढदिवसाच्या प्रथम खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुमचं पुढील आयुष्य निरोगी आणि हॅपी राहो, ह्यासाठी मी पूर्ण गोल्डन फॅमिली कोण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि चॅट बॉक्स मध्ये या दीदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या सर्वांनी. कारण आज बघा, त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त आणि त्याच दिवशी आज आपल्या एवढ्यांना सर्वांना एवढी पॉवरफुल एक्सरसाइज गाईड केली. आणि शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती एवढं हास्य होतं ना, एवढी स्माइल हास्य होती ना. कारण हा आनंद खूप काही सांगून जातो. आणि हा आनंद कधी मिळतो माहितीये का? ज्यावेळेस आपण आनंदी असतो ना, तेव्हा आनंद मिळतो. चेहऱ्यावरती हास्य कधी असतं माहितीये का? ज्यावेळेस आपण आनंदी असतो तेव्हाच मिळतं.
बघा, दुःखी असल्यावर चेहऱ्यावरती कधीही हास्य नसतं. 12 वाजलेले असतात, चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. आनंद नसतो. का? तर आतून शरीर दुःखी आहे, कुठल्या तरी वेदना होतात, कुठल्या तरी त्रास आहे, आणि मग तो त्रास असह्य होतो, त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती आनंद नसतो, ते वेदना असतात. आणि मला खरोखर ताईच्या शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एवढी पॉवरफुल एनर्जी, आणि हसत हसत हसतच त्यांनी एक्सरसाइज केली. त्याचं राज पण आपण जाणून घेऊया. आणि ताई, तुम्हाला खूप खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आपला परिचय करून द्या, आणि आपल्याला काय चॅलेंज होतं म्हणून या फॅमिलीमध्ये आला. तर मी अनुजा निवृत्ती करकेले आहे. मी इंजिनिअरिंग करते सध्या अजिंक्य डी.वाय. पाटील मध्ये. त्रास काही नव्हता सर मला, पण फक्त फिट राहण्यासाठी मी हे 1 महिन्यापूर्वी जॉईन केले. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आता सुरुवात करताय. बघा, मी एक शब्द सांगल, कारण जे आपले आई वडील करतात ना, बघा, जे आपले आई वडील करतात ना, तीच आपली मुलं करत असतात. आज या ताईच्या फॅमिलीमध्ये पप्पा 7 वर्षापासून शुगर आहे, एवढे त्रासाला घेऊन जीवन जगतायत. आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आज त्यांनी सांगितला त्यांचा अनुभव, आणि तेच बघितल्यानंतर जे आई वडील करतात ना, तीच आपली मुलं करतात. म्हणून आज मॅडमनं, ताईनं काय केलं, दीदीनं, की स्वतःला फिट ठेवायचंय. भविष्यात मला हा त्रास होऊ नये, हा आजार माझ्यापर्यंत येऊ नये, कुठल्याही आजाराने मी ग्रस्त होऊ नये, म्हणून त्यांनी आताच काळजी घेतली. ही खरी गरज आहे. आता चॅलेंज कुठलेच नाही, ताईला काहीच त्रास नाही, पण ताईनं काय सांगितलं, की मला स्वतःला फिट ठेवायचंय, मला आयुष्यभर निरोगी राहायचंय, म्हणून या ठिकाणी जॉईन केलंय मम्मी पप्पा बरोबर. क्या बात आहे. ही खरी ताकद आहे, आणि हेच आपल्याला करायचं. या ठिकाणी कुठलाही आजार बरा केला जात नाही, किंवा आपण कुठलंही औषध देत जात नाहीत, पण आपण आजारीच पडू नये म्हणून हा सकस आहार घेऊन आज आपण या ठिकाणी आपला स्वतःचा वेळ द्यायचा आहे, आणि तोही स्वतःसाठी. तर खूप छान वाटलं, कारण तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी या फॅमिलीमध्ये जॉईन झालात. मला एक सांगा, बघा, आता मी तुम्हाला एक विचारेन, तुम्हाला कुठलाही त्रास नाही, किंवा कुठलाही आजार नाही, किंवा काहीच नाही, तरी पण तुम्ही फॅमिलीमध्ये जॉईन झाला. तुम्ही सांगितलं की मी फिट राहण्यासाठी जॉईन झाले. काय सांगाल बरं तुम्ही एवढ्या फॅमिलींना, काय सांगाल, याचं काय वाटतं तुम्हाला? नेहमी आपलं शरीर फिट ठेवलं पाहिजे, स्वतःसाठी 1 तास तरी दिला पाहिजे दिवसातनं. क्या बात आहे. म्हणजे स्वतःसाठी 1 तास दिला पाहिजे. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून केलं तर अतिशय उत्तम, आणि ते आपल्या फायद्याचे. आजारी पडल्यानंतर आपल्याला पर्यायच नसतो. आजारी एक आजार शरीरामध्ये आल्यावर पर्यायच नसतो दवाखान्यात जाण्याशिवाय. 2 महिने जर सांगितलं ना ऍडमिट व्हावं लागतंय, तरी त्या बेडवरती जाऊन झोपल्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो आपल्याकडे. मग आपली एवढी साठवलेली जमापुंजी आहे, त्या ठिकाणी भरायची, आणि 2 महिने त्या बेडवरती आराम झोपायचं, एकूण सोया, एकूण सलाईन, सगळा कार्यक्रम करायचा. तिथं पर्यायच नसतो. पण या ठिकाणी खूप मोठा पर्याय तुमच्याकडे आहे, की तिथं जायची आपल्याला वेळच येऊ नये, म्हणून जर तुम्ही आता केलं तर हा सगळ्यात मोठा पर्याय तुमच्यामध्ये. पण ते आपण करतो का? आणि ताईनं खूप छान संदेश ताईच्या माध्यमातून मिळाला, की ताईला काहीच चॅलेंज नाही, पण पुढे जाऊन चॅलेंज येऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. तर क्या बात आहे, खूप छान. त्याचबरोबर त्या फॅमिलीमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे. दीदीचा वाढदिवस आहे, आणि त्याचबरोबर या फॅमिलीनं आपल्याला निरोगी कसं राहायचं हा संदेश त्यांच्याकडून मिळालाय. तर हे खरोखर सगळ्यांनी घेतला पाहिजे. किती व्यक्तीला निरोगी राहायचंय बरं? किती व्यक्तीला वाटतं मला त्या दवाखान्यात जायची माझ्यावरती वेळच येऊ नये? त्यांनी मात्र स्वतःला 1 तास, आणि आपल्या शरीराची काय गरज आहे हे केलं पाहिजे. नक्कीच आपल्याला त्या, अरे वा, क्या बात है. सर्वांनी शुभेच्छा क्लॅपिंग करून हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू,
बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो। क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू मॅडम, खूप छान, खूप छान. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मॅडम. खूप छान, जबरदस्त वर्कआउट. थँक्यू. येस. तर आज या ठिकाणी दीदीचा वाढदिवस आणि त्याचबरोबर आपण प्रेरणा मोरे मॅडम यांनी हँड राईज केला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. तर प्रेरणा मोरे मॅडम, आवाज येतोय सर? आता येतोय परफेक्ट. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू मॅम. मॅडम, वाढदिवसाच्या लक्ष मंगलमय शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुखा समाधानाचं जावं आणि तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा सर्व पूर्ण होत हीच भगवंता चरणी प्रार्थना. थँक्यू सर. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. जाधव सर, जाधव सर शुभेच्छा द्या. दीदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि निरोगी जावं हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे. यस. थँक्यू. आजचा वाढदिवस खूप छान झाला, पॉवरफुल आणि बहुत ही बढिया. येस. तर खूप छान वाढदिवसही या ठिकाणी बघा, हा आनंदाचा दिवस आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो. त्याचबरोबर आज मॅडमना पूर्ण फॅमिलीने आज एक्सरसाइज गाईड केली आपल्याला आणि त्यांनी स्वतःसाठी केले. आपण किती व्यक्तीने स्वतःसाठी केले बरं? आज मला जाणून घ्यायचे, किती व्यक्तीने स्वतःसाठी एक्सरसाइज केली बरं? असा मान हलवा बरं, मी केले माझ्यासाठी म्हणून. त्याचबरोबर किती व्यक्तींच्या हातामध्ये सकस आहार असा ग्लास आहे बरं स्वतःसाठी? हॅपी चला, बर्थडे गोरे टू मॅडम कडे यू जाऊ तुम्ही. अनुजा मॅडम. खूप छान, गोरे मॅडमच्या हातामध्ये आहे. येस. अनुजा मॅडम यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा माझ्याकडनं. त्यांचं आरोग्य दिवसेंदिवस वाढत राहो, त्यांनी फिटनेसमध्ये राहो आणि अनेक लोकांना त्यांनी आरोग्य देवो आणि त्यांचं जीवन सुख समृद्धीनं पूर्ण भरून येवो या त्यांना लाख शुभेच्छा. खूपच छान आज त्यांनी वर्कआउट गाईड केला. पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा मॅडम. खूप छान सूर्यवंशी सर. तर या ठिकाणी आपण आता चॅट बॉक्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात. आपण एक छोटासा, गोरे मॅडम या ठिकाणी आहेत, खूप छान असा सकस आहाराचा